नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. आणि तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झटपट खूप चविष्ट फोडणीचा भात. घरात उरलेला भात असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमी वेळात तयार होणारा हा भात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो. तर चला सुरुवात करूया. हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. साहित्य आहे शिजलेला भात, उरलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्त्याची पानं, थोडी कोथिंबीर, मोहरी, जिरे, हिंग, तेल आणि चवीनुसार मीठ. सर्वात आधी कढईत तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की त्यात मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरे घालूया. चिमूटभर हिंग घालूया आणि कढीपत्ता घालून छान परतून घ्यायचं. ठेचलेलं लसूण, चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून छान असं परतून घ्यायचं. त्यात चिरलेला बारीक कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परतवायचा. कांदा छान परतला की त्याच्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. फ्रेंड्स, कांदा छान परतून घेऊया. पहा, कांदा हळूहळू किती सुंदर सोनेरी रंग घेत आहे. ह्याची स्टेप आपल्या फोडणीच्या भाताला अप्रतिम चव देते. हळद टाकूया, गरम मसाला टाकूया, थोडंसं लाल तिखट टाकूया, थोडासा धना-जिरा पावडर छान असं परतून घेऊया. त्यामुळे छान असा फ्लेवर येतो आणि खरंच सांगते, आता जो सुगंध येतो आहे ना, त्यामुळे भूक अजूनच वाढते. याच्यात चिरलेला टोमॅटो घालूया, कोथिंबीर ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया टोमॅटो मऊ होईपर्यंत. छान असं टोमॅटो सॉफ्ट झाले, थोडंसं मीठ ॲड करूया. काही खास टिप्स सांगणार आहे. कांदा छान परतला मऊ होईपर्यंत, तर त्याच्यामध्ये आपण शिजलेला हा उरलेला भात घालूया. खास टिप्स आहे, कालचा भात वापरला तर भात मोकळा आणि जास्त टेस्टी लागतो. शेवटी हिरवी मिरची घातली तर चव अजून वाढते. वरून लिंबाचा रस घातला तर भन्नाट टेस्ट येते. छान असा हा भात घालून मिक्स करून परतून घेऊया. हा छान तयार झालेला फोडणीचा शिजलेला भात घाला आणि हलका हाताने सगळं मिक्स करा. चवीनुसार मीठ आपण टाकलेलं आहे. शेवटीवरून थोडी ताजी कोथिंबीर घाला आणि आपला हा गरमागरम स्वादिष्ट फोडणीचा भात तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. तर फ्रेंड्स, आपला गरमागरम आणि स्वादिष्ट फोडणीचा भात तयार आहे. खूप कमी वेळात आणि अगदी साध्या साहित्यामधून तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या आणि झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि स्वादिष्ट खा. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.